गुड मॉर्निंग. आज आपण राज्य विधिमंडळाची रचना, अधिकार आणि कार्य हा भाग समजून घेऊ. आपल्या भारतीय संविधानाच्या पहिल्याच कलमामध्ये युनियन ऑफ स्टेट या शब्दाची तरतूद केलेली आहे. भारतीय संविधानामध्ये आपण फेडरेशन या शब्दाची तरतूद केलेली नाही. कारण भारताची जे राज्य आहेत ही भारताची राज्य करार करून एकत्र आलेले नाही, तर भारताचा शासन कारभार सुव्यवस्थित चालवण्यासाठी आपण भारतात छोटे छोटे राज्य निर्माण केलेले आहेत. म्हणजे जसं ज्याप्रमाणे आपण एखाद्या वर्गामध्ये 500 विद्यार्थ्यांची तरतूद जर केली, तर त्या 500 विद्यार्थ्यांना आपल्याला सुव्यवस्थित टीचिंग करता येत नाही. आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा आपला भारत असल्यामुळं आणि मोठ्या प्रमाणात भूप्रदेश असल्यामुळं या भारताचा कारभार सुव्यवस्थित चालवण्यासाठी आपण राज्याचे छोटे छोटे भाग केले आहेत. परंतु आपलं जे राज्य आहे हे आपलं राज्य म्हणजे एक छोट्या छोट्या राज्याचा संघ आहे. म्हणून म्हणजे आपला भारत हा अमेरिकेप्रमाणे फेडरेशन स्वरूपाचं राज्य नाही. म्हणजे फेडरेशन स्वरूपाचे काही वैशिष्ट्य भारतीय संविधानात दिसून येतात, परंतु आपलं भारत हे एकात्म संघ राज्य आहे. तर भारतात एकूण 28 घटक राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. पूर्वी भारतात एकूण 29 राज्य होते, परंतु म्हणजे एक आंध्र प्रदेशाचे 2 राज्य केले, त्यामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या मिळून एकूण 28 घटक राज्य होते, म्हणजे 29 घटक राज्य होते. परंतु 2019ला जम्मू काश्मीरचा स्वतंत्र राज्याचा दर्जा काढून घेतल्यामुळे आता भारतामध्ये एकूण 28 घटक राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आता भारतीय संविधानाच्या 168व्या कलमामध्ये अशी तरतूद केलेली आहे की प्रत्येक घटक राज्यासाठी एक विधिमंडळ असेल. म्हणजे ज्याप्रमाणे सेंटर म्हणजे केंद्र स्तरावर लोकसभा, राज्यसभा आणि यांच्या मिळून लोकसभा आणि राज्यसभा आणि राष्ट्रपती या मिळून एक संसद बनलेली असते. अशाच प्रकारची तरतूद प्रत्येक घटक राज्यामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजे राज्याची विधिमंडळामध्ये सुद्धा म्हणजे काही राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ आहेत आणि काही राज्यामध्ये एकगृही विधिमंडळ आहेत. तर द्विगृही विधिमंडळ असेल तर विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल यांच्या मिळून प्रत्येक राज्याचे विधिमंडळ बनलेलं असेल. अशा प्रकारची तरतूद भारतीय संविधानाच्या 168व्या कलमामध्ये आपल्याला दिसून येतात. तर भारतामध्ये एकूण 6 घटक राज्यामध्ये विधान परिषद होती. नंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यामध्ये विधान परिषद असल्यामुळं त्याची संख्या ही 7 झाली होती. परंतु जम्मू काश्मीरचा स्वतंत्र राज्याचा दर्जा काढल्यामुळं आता भारतात एकूण महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा या 6 घटक राज्यामध्ये द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती आपल्याला दिसून येते. आणि बाकी जे स्टेट आहेत ह्या बाकी स्टेटमध्ये एकगृही कायदेमंडळ पद्धती आपल्याला दिसून येते. म्हणजे काही राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ पद्धती होती, जसं तामिळनाडू आहे, पंजाब आहे, बंगाल प्रदेश आहे. परंतु मग नंतर त्या राज्यातील विधानसभेने तशा प्रकारचा म्हणजे द्वितीय सभागृह रद्द करण्यासंदर्भाचा प्रस्ताव संसदेकडे पाठवला आणि काही राज्यांनी द्वितीय जे सभागृह होतं हे द्वितीय सभागृह रद्द केलेलं आहे. नंतरच पाहू आपण राज्य विधिमंडळाच्या रचनेसंबंधी घटना समितीतील चर्चा. आता संसद ही द्विगृही असावी त्या संदर्भात घटना समितीतील सदस्यांचं सर्वांचं एकमत झालं होतं. त्यामुळे आपल्याला संसदेचे 2 सभागृह आपल्याला दिसून येतात, एक लोकसभा आणि एक राज्यसभा. परंतु प्रत्येक राज्याचं जे विधिमंडळ आहे हे प्रत्येक राज्याचं विधिमंडळ हे द्विगृही असावं की एकगृही असावं या संदर्भात एकमत नव्हतं. कारण काही राज्याची आर्थिक क्षमता तेवढी सक्षम नसल्यामुळं अनेक विचारवंतांचं मत होतं की राज्याचे विधिमंडळ हे एकगृही असावे. परंतु त्यातील एक मध्यम मार्ग असा करण्यात आला की
त्या राज्याचे विधिमंडळ एकगृही असावं की द्विगृही असावी त्या संदर्भातला अधिकार तिथल्या विधानसभेला देण्यात आलेला आहे. आता विधान परिषदेची निर्मिती आणि विसर्जनाची पद्धत. तर भारतीय संविधानाच्या 169व्या म्हणजे 169व्या कलमामध्ये अशी तरतूद केली आहे की त्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करायची किंवा रद्द करायची या संदर्भातला अधिकार तिथल्या विधानसभेला देण्यात आलेला आहे. म्हणजे त्या राज्यातील विधान परिषद रद्द करण्याचा अधिकार संसदेला आहे, परंतु त्या राज्याची विधानसभा जर रद्द करायची असेल किंवा विधान परिषद निर्माण करायची असेल तर त्या संदर्भातला प्रस्ताव तिथल्या विधानसभेनं 2/3 बहुमतानं तो प्रस्ताव पारित केला पाहिजे आणि तो प्रस्ताव पारित केल्यानंतर तो प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवायचा असतो, म्हणजे संसदेकडे पाठवायचा असतो आणि संसदेकडे असा प्रकारचा प्रस्ताव आल्यानंतर म्हणजे त्या राज्यातील विधानसभा रद्द करण्यासंदर्भातला किंवा नवीन विधानसभा म्हणजे विधान परिषद निर्माण करण्यासंदर्भातला किंवा असलेली विधान परिषद रद्द करण्यासंदर्भातला असा प्रस्ताव त्या राज्यातील विधानसभेकडून संसदेकडे जर आला तर संसद अशा प्रकारच्या प्रस्तावावर विचार करून त्या राज्यातील विधान परिषद ही रद्द करत असते. म्हणजे घटक राज्यातील विधान परिषद रद्द करण्याचा अधिकार संसदेला असला तरी पण संसद तशा प्रकारचा प्रस्ताव हे स्वतःहून तयार करत नाही, तर त्या घटक राज्यांना अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करून संसदेकडे पाठवावा लागतो. नंतर आहे आता विधानसभा. तर भारतीय संविधानाच्या 170व्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यामध्ये विधानसभा कनिष्ठ सभागृह निर्माण केलेले आहेत. आता प्रत्येक घटक राज्यामध्ये कनिष्ठ सभागृह निर्माण केलंच पाहिजे असं कुठल्या प्रकारचं बंधन किंवा कायदेशीर तरतूद भारतीय संविधानात नाही, परंतु आपण भारतामध्ये संसदीय शासन पद्धतीची तरतूद केलेली आहे आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये जे कार्यकारी मंडळ असते हे कार्यकारी मंडळ विधिमंडळाला म्हणजे कायदेमंडळाला जबाबदार असते. त्यामुळे म्हणजे कायदेमंडळाला म्हणण्यापेक्षा आपण तिथं लोकसभेला सेंटरमध्ये लोकसभेला जबाबदार असते. त्याच प्रकारची शासन पद्धती आपण प्रत्येक स्टेटमध्ये स्वीकार केलेली आहे. त्यामुळं प्रत्येक स्टेटमध्ये विधानसभा आणि एक विधान परिषद असते. तर विधान परिषदेला कनिष्ठ सभागृह म्हटलं जात असते आणि ही विधानसभा प्रत्येक म्हणजे तिथल्या म्हणजे घटक राज्यातील जनतेचं प्रतिनिधित्व करीत असते आणि विधानसभा आणि विधान परिषद या विधान परिषदेमध्ये प्रत्यक्ष जनतेचे प्रतिनिधी नसतात. आता पाहू आपण विधानसभेची रचना. तर विधानसभेतील सदस्यांची जी निवड आहे हे विधानसभेतील सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मताधिकाराच्या नुसार थेट जनतेकडून निवड म्हणजे प्रत्यक्ष जनतेकडून त्या प्रतिनिधींची निवड केली जात असते. आता त्या विधानसभेच्या सदस्यांची संख्या ही किती असावी? जास्तीत जास्त 500 किंवा कमीत कमी 60 असावी. परंतु भारतातील काही राज्य असे आहेत की त्या राज्याची सदस्य संख्या ही 30 ठरवण्यात आलेली आहे आणि त्या विधानसभेत अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवण्यात येत असतात. त्याचप्रमाणे जे अँग्लो इंडियन लोक आहेत त्या लोकांना जर योग्य प्रतिनिधित्व मिळालं नाही तरी त्यांचे एक किंवा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 1 किंवा 2 प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार राज्यपालाला देण्यात आलेला आहे. नंतर आहे निवडणूक पद्धती. तर विधानसभेतील सदस्यांची निवड गुप्त मतदान पद्धतीने आणि प्रौढ म्हणजे ज्या व्यक्तीला 18 म्हणजे आता 18 वर्ष, पूर्वी 21 वर्ष होती, तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाला ती स्त्री असो किंवा पुरुष असो प्रत्येक नागरिकाला जात धर्म पंथ असं कुठल्या प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येक स्त्री पुरुषाला मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. जो व्यक्ती आपल्या वयाचे 18 वर्ष पूर्ण करेल अशा व्यक्तीला. आणि हे मतदान जे होते हे मतदान पूर्ण गुप्त पद्धतीने हे मतदान होत असते. त्या निर्वाचन क्षेत्रात किती सदस्य असले तरी त्या निर्वाचन क्षेत्रातून एका सदस्याची निवड केली जात असते. अशा पद्धतीची रचना
घटक राज्यातील विधानसभेची असते. आता पात्रता आपण. तर आपण मागच्या राज्यपालाच्या टॉपिक मध्ये पाहिलं की एक कॉमन पात्रता आहे, ती म्हणजे तो विधानसभेचा सदस्य असो, विधान परिषदेचा सदस्य असतो, राज्यपाल असो किंवा राष्ट्रपती असो, प्रत्येकाला एक कॉमन पात्रता आहे, ती म्हणजे तो भारताचा नागरिक असला पाहिजे. एक दुसरी आहे, त्या व्यक्तीचं वय 25 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. नंतर संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे. आणि चौथी आहे, उमेदवाराचे नाव राज्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातील मतदान यादीत असले पाहिजे. नंतरचा आहे कार्यकाल. तर विधानसभेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा निश्चित करण्यात आलेला आहे, परंतु विधानसभा ही मुदतीपूर्वी सुद्धा बरखास्त करता येते. कारण जर त्या विधानसभेमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसलं किंवा असलेल्या कार्यकारी मंडळांनी आपला विश्वास गमावला, तर त्या कार्यकारी मंडळाला आपला राजीनामा जर दिला आणि त्या विधानसभेत कोणत्याही पक्ष स्पष्ट बहुमत करून आपलं सत्ता स्थापन करत नसेल, तर विधानसभा बरखास्त केली जाते आणि त्या राज्यामध्ये उर्वरित कालावधीसाठी आणीबाणी लावल्या जाते. परंतु ह्या आणीबाणीचा कालावधी जास्तीत जास्त 6 महिन्यापेक्षा जास्त वाढवता येत नाही आणि एखाद्या घटक राज्यामध्ये जास्तीत जास्त 3 वर्ष राष्ट्रपती राजवट आपल्याला ठेवता येते. आणि मग विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार हा राज्यपालाला देण्यात आलेला आहे आणि राज्यपाल तशा प्रकारचा प्रस्ताव तयार करून तो राष्ट्रपतीकडे पाठवत असतो. आता गणसंख्या. तर विधिमंडळाच्या प्रत्येक सभागृहाचं कामकाज सुरू करण्यासाठी त्या सभागृहाची सदस्य संख्या म्हणजे कामकाज सुरू करण्यासाठी त्या सभागृहामध्ये कमीत कमी 1 सदस्य हे उपस्थित असले पाहिजे. कमीत कमी 10 सदस्य किंवा 1 म्हणजे काही विधान परिषद, जसं विधिमंडळाची 2 सभागृह आहेत, विधानसभा आणि विधान परिषद. काही विधानसभेची सदस्य संख्या ही 100च्या वरती असले तर आपण त्या सभागृहाचं कामकाज चालू करण्यासाठी कमीत कमी 10 सदस्य हे उपस्थित राहू शकतात. पण काही विधानसभा आणि विधान परिषदेची सदस्य संख्या ही 100च्या खाली आहे. म्हणजे 100च्या किंवा 80 जर सभासद असतील विधान परिषदेचे किंवा विधानसभेचे, तर त्याचे 10% 7च होईल. त्यामुळे त्यामुळे म्हणजे एक तर त्या विधानसभेचं कामकाज सुरू करण्यासाठी कमीत कमी 10 सदस्य असलं पाहिजे किंवा 1 म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जर कामकाज सुरू करायचं असेल तर कमीत कमी 29 सदस्य असले पाहिजे. म्हणजे 288 चे 10%, 28 पॉईंट काही होतात, राऊंड फिगर मध्ये 29 सदस्य असले पाहिजे. आणि विधान परिषदेचं कामकाज सुरू करण्यासाठी कमीत कमी 10 सदस्य असले पाहिजे, तेव्हा ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू होऊ शकते, अन्यथा होत नाही. नंतर आहे विधानसभेचे पदाधिकारी, सभापती व उपसभापती. आता विधानसभेचे सदस्य आपल्यामधूनच अध्यक्ष व एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात आणि विधानसभेच्या पहिल्या बैठकीपासूनच सदस्याकडून सभापती आणि उपसभापती यांची निवड केली जाते आणि विधानसभेचं सदस्यत्व संपुष्टात आलं तर त्या संबंधित विधानसभेच्या अध्यक्षाला आणि उपाध्यक्षाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. नंतरचा आता विधिमंडळाचे अधिकार आणि कार्य. तर पहिला अधिकार आहे कायदेविषयक अधिकार, दुसरा आर्थिक अधिकार, नंतरचा कार्यकारी अधिकार आणि घटनादुरुस्तीचा अधिकार आणि निवडणूक संबंधी अधिकार आणि इतर अधिकार, असे 6 प्रकारचे अधिकार दिलेले आहेत. पहिला पाहू आपण कायदेविषयक अधिकार. तर प्रत्येक स्टेटच्या विधानसभेला राज्यसूचीतील आणि समवर्ती सूचीतील या दोन्ही सूचीमध्ये कायदा करण्याचा अधिकार दिलेला आहे. कारण ज्या 3 सूची आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, तर राज्य विधिमंडळालाच म्हणजे विधानसभेला फक्त राज्य सूची आणि समवर्ती सूची या दोन्ही सूच्यामध्ये कायदे करण्याचा अधिकार आहे. केंद्र सूचीमध्ये कायदे करण्याचा अधिकार राज्याच्या विधिमंडळाला दिलेला नाही. आता समवर्ती सूचीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघाला कायदा करण्याचा अधिकार आहे, परंतु एकाच विषयासाठी दोन्ही सरकारांना जर कायदा केला तर केंद्राचा कायदा हा प्रभावी असतो आणि राज्य सरकारने केलेला कायदा आहे या कायद्याचा प्रभाव कमी होऊन जातो. आता
कोणते विधेयक असो, सामान्य विधेयक असो, म्हणजे धनविधेयक सोडून म्हणजे विधानसभेमध्ये कुठलंही विधेयक, सामान्य विधेयक असो किंवा धनविधेयक असो, कोणते विधेयक हे विधानसभेमध्ये मांडता येते. एखादे सामान्य विधेयक आधी विधान परिषदेमध्ये मांडले जाते आणि नंतर ते विधानसभेमध्ये येते, किंवा एखादी सामान्य विधेयक हे आधी विधानसभेत मांडले जाते आणि नंतर विधान परिषदेमध्ये जाते. परंतु धन विधेयक असं आहे की हे धन विधेयक फक्त विधानसभेमध्येच मांडता येते, ते विधान परिषदेमध्ये मांडता येत नाही. तर एखादी सामान्य विधेयक विधानसभेमध्ये मांडल्यानंतर ते विधान परिषदेकडे जाते आणि दोन्ही सभागृहांनी त्याला मान्यता दिल्यानंतर ते राज्यपालाच्या संमतीसाठी जाते आणि राज्यपालाने त्याच्यावर सही केल्यानंतर त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होते. परंतु ज्याप्रमाणे सामान्य विधेयकाच्या संदर्भात लोकसभा आणि राज्यसभा त्यांच्यामध्ये जर वादविवाद जर झाला तर या दोन्ही सभागृहाचा संयुक्त आदेश घेतले जाते. तशा प्रकारची तरतूद भारतीय संविधानामध्ये राज्य विधिमंडळात नाही. म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये जर सामान्य विधेयकाच्या संदर्भात काही वादविवाद जर झाले तर या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक घेण्याची तरतूद आपल्या भारतीय संविधानात नाहीये. फक्त 3 महिन्यापर्यंत विधान परिषद विलंब लावू शकते आणि काही त्याला दुरुस्ती सुचवल्यानंतर त्या दुरुस्त्या विधानसभेनं मान्य केल्यास पाहिजे असं कुठल्या प्रकारचं बंधन नसते. त्या स्वरूपात परत जर ते विधेयक विधान परिषदेकडे जर आलं तर त्याला 1 महिन्याच्या आत त्याला मान्यता द्यावीच लागते. नंतर आहे राज्य विधिमंडळाचे काही कायदेविषयक अधिकारावर काही मर्यादा आहेत. म्हणजे जसं आंतरराज्य व्यापार आहेत, उच्च न्यायालयाचे अधिकार करण्यासंदर्भातले काही अधिकार आहेत, किंवा नवीन कर्जाच्या संदर्भातले आहेत. अशा प्रकारचे जे किंवा समृद्धी सूचीतील विधेयकाच्या संदर्भातले काही प्रस्ताव आहेत, असे जे विधेयक आहे, अशा विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवत असते आणि राष्ट्रपतीनं संमती दिल्यानंतर त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होते. आता नंतरचा दुसरा अधिकार आहे आर्थिक अधिकार. आता आर्थिक अधिकार म्हणजे पैशाच्या संदर्भातला कोणताही विधेयक असो, म्हणजे नवीन कर लावणे असो, जुने कर रद्द करणे असो, किंवा करात फेरफार असो, नवीन कर्ज काढणे असो, कर्जाची परतफेड असो, अशा प्रकारचे पैशाच्या संदर्भातले कोणतेही विधेयक असो, त्याला आपण धन विधेयक म्हणतो. तर धन विधेयक जे असते हे धन विधेयक प्रथम विधानसभेतच मांडावे लागते, विधान परिषदेमध्ये मांडता येत नाही. आणि विधानसभेत हेच आर्थिक विधेयक मांडल्यानंतर विधानसभेनं त्याला पारित केल्यानंतर ते धन विधेयक विधान परिषदेकडे जाते आणि विधान परिषदेकडे धन विधेयक आल्यानंतर विधान परिषदेला 14 दिवसाच्या आत त्याला मान्यता द्यावी लागते आणि 14 दिवसाच्या आत मान्यता दिली नाही तर त्या विधान परिषदेला धन विधेयक मांडणे असं समजण्यात येत असते. दुसरा अधिकार आहे कार्यकारी अधिकार. आता राज्याच्या कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा राज्य विधिमंडळ करते, म्हणजे वास्तविकता विधानसभा करते. कारण कार्यकारी मंडळावर जर अविश्वासाचा प्रस्ताव जर पारित करायचा असेल तर हे विधानसभेमध्येच केले जाते, ते विधानसभेमध्येच केले जाते. विधान परिषदेमध्ये अविश्वासाचा प्रस्ताव पारित केला जात नाही. तर कार्यकारी मंडळाचे जे काही मंत्री असतात त्या प्रत्येक मंत्र्याच्या खात्याच्या संदर्भात प्रश्न उपप्रश्न विचारून त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे विधानसभा करत असते. त्याच पद्धतीनं कार्यकारी मंडळाच्या कार्यावर विधान परिषद सुद्धा नियंत्रण ठेवत असते. कार्यकारी मंडळाच्या प्रत्येक मंत्र्याला, सरकारच्या प्रत्येक मंत्र्याला, त्या खात्याच्या मंत्र्याला त्या विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये उपस्थित राहून विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्यावी लागतात आणि त्या मंत्र्यांना समाधानकारक उत्तर जर दिले नसेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा समाधानकारक उत्तरही द्यावे लागतात. काही अतिशय महत्वाचे काही प्रश्न असतील, काही बाबी असतील तर अशा बाबी संबंधित तहकुबीचा प्रस्ताव आणून मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा विधानसभा करत असते. नंतरचा आहे घटना दुरुस्तीचा अधिकार. भारतीय संविधानामध्ये काही दुरुस्त्या करण्यात येत असतात, काही साध्या बहुमतानं, काही विशेष बहुमतानं आणि काही दुरुस्त्याला घटक राज्याची मान्यता पाहिजे. तर संसदेनं घटना दुरुस्तीच्या विधेयक पारित केल्यानंतर ते घटना दुरुस्तीचे विधेयक राज्याच्या विधिमंडळाकडे असते आणि राज्याच्या विधिमंडळाकडे आल्यानंतर
राज्याच्या म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त विधिमंडळांनी जर मान्यता जर दिली तर त्या संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात येते. अशा घटना दुरुस्तीच्या प्रस्तावाला विधान परिषदेची मान्यता घेण्याची आवश्यकता नसते. अशा प्रकारच्या घटना दुरुस्तीला विधानसभेचा सुद्धा मान्यता आवश्यक असते. नंतर आहे निवडणुकीसंबंधी अधिकार, म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार आणि राज्यसभेचे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आणि विधान परिषदेचे सदस्य निवडण्याचा अधिकार सुद्धा विधानसभेला देण्यात आलेला आहे. म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये आणि राज्यसभेच्या सदस्य निवडण्याच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेला अधिकार दिलेला नाही आहे. तो अधिकार विधानसभेला देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे विधानसभेचा जो सभापती असतो, अध्यक्ष म्हणजेच त्याला आपण सभापती म्हणतो आणि उपसभापती म्हणतो. या सभापती आणि उपसभापतीची निवड करण्याचं काम आणि त्याला पदच्युत करण्याचं काम सुद्धा म्हणजे पदच्युत करण्याचा अधिकार सुद्धा विधानसभेला दिलेला आहे. आता इतर अधिकारामध्ये जर त्या विधानसभेतील सदस्यांनी जर एखाद्या नियमाचा भंग केला किंवा सभागृहाच्या कामकाजामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न जर केला तर अशा सदस्याचं सभासदत्व स्थगित करण्याचं काम सभासदत्व स्थगित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार सुद्धा विधानसभेला देण्यात आलेला आहे. किंवा एखादी सदस्य जर 60 दिवस सतत गैरहजर जर राहिला तर त्या सदस्याचं सदस्यत्व सुद्धा रद्द करण्याचा अधिकार विधानसभेला देण्यात आलेला आहे. तर हे झाले विधानसभेचे अधिकार आणि कार्य. आता त्याचं आपण थोडक्यात मूल्यमापन पाहू. आता आपण राज्याच्या विधानसभेच्या अधिकाराचा आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसते की विधानसभेला विधान परिषदेपेक्षा जास्तीत जास्त अधिकार दिलेले आहेत. म्हणजे सामान्य अधिकाराचे त्याच्यात आपण तुलना केली तर सामान्य अधिकाराच्या संदर्भात विधान परिषदेला फक्त 6 महिने म्हणजे 3 महिने आणि नंतर 1 महिना अशा 4 महिन्यापर्यंत विलंब लावण्याचा अधिकार आहे. याच्यामध्ये संयुक्त अधिवेशन घेण्याची सुद्धा तरतूद नाही आहे. आणि जे आर्थिक विधेयक आहे तर आर्थिक विधेयकाच्या संदर्भात सुद्धा विधान परिषदेला फक्त 14 दिवस विलंब लावण्याचा अधिकार आहे. आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मतदान करण्याचा अधिकार आपण विधान परिषदेला दिलेला नाही आहे. त्याच्यामुळं राज्याच्या विधिमंडळामध्ये विधानसभा हे सभागृह अतिशय शक्तिशाली सभागृह आपल्याला दिसून येते. त्याच्यात माझं असं मत आहे की सेंटरमध्ये 2 सभागृह, सेंटरमध्ये लोकसभा आणि राज्यसभा असल्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये 2 सभागृह असलेच पाहिजे अशा कुठल्या प्रकारचं संविधानात बंधन न होतं. त्यामुळे द्वितीय सभागृह नसलंच पाहिजे, कारण द्वितीय सभागृहामुळे अतिरिक्त वेळही जातो आणि अतिरिक्त पैशाचा बोजा सुद्धा त्या संबंधित राज्यावर बसतो. कारण त्या विधान परिषदेतील सदस्यांचं वेतन म्हणा, भत्ते म्हणा, सोयी सवलती म्हणा यावर अतोनात पैसा खर्च केला होत असतो. त्यामुळे आणि राज्यसभेच्या तुलनेमध्ये सुद्धा विधान परिषदेला खूप कमी अधिकार आहेत. आणि एखादी जे विधेयक पारित होत असते त्यावर प्रथम वाचन, द्वितीय वाचन आणि तृतीय वाचन होते. त्यामुळं आणि समित्याचं नियंत्रण सुद्धा असते. त्यामुळं घटक राज्यातील जे द्वितीय सभागृह आहे विधान परिषद हे आवश्यक सभागृह नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. तर इथेच आपण हा टॉपिक समाप्त करू. नंतरचा टॉपिक आपण सेकंड लेक्चर मध्ये पाहू.